राधा तिच्या सासूला म्हणत होती की, हे बघा आई, 15 वर्षापासून तुम्ही अंथरुणाला खिळून आहात आणि मीच तुमची लगातार सेवा करत आली आहे. मी तुम्हाला कधीच काहीही बोलली नाही. पण आज जेव्हा घरचं प्रकरण फायनीच्या टप्प्यावर आलं आहे, तेव्हा मात्र तुम्ही 2 अटी का ठेवल्यात? एक आशीर्वाद आणि दुसरी म्हणजे पूर्ण तुमची संपत्ती. असं तर गेल्या 15 वर्षापासून मी तुमचा आशीर्वाद घेत आले आहे, पण मला आता तुमची मालमत्ता हवी आहे. मी ही गोष्ट तुम्हाला आधीच सांगून ठेवत आहे. मी तुमची खूप सेवा करत आली आहे. त्यासाठी मी खूप कष्ट घेतले आहेत आणि तुम्ही ही फायनी कशी काय ठेवली आहे? अशा प्रकारची फायनी कोण करतं का? ती संपत्ती किंवा आशीर्वाद? अहो आई, आशीर्वादाने आपलं पोट भरतं का? माणसाला जगण्यासाठी अन्न, वस्त्र, निवाराची गरज असते. फक्त आशीर्वादाच्या मदतीने कोणी आपलं आयुष्य जगू शकत नाही. त्यावर तिच्या सासूबाई कमलताई म्हणाल्या, हे बघ सुनबाई, मोठ्या लोकांच्या आशीर्वादामध्ये भरपूर ताकद आहे. त्याला तू साधं समजू नकोस. त्यावर राधा म्हणाली, पण आई, पोटासाठी 2 वेळच्या जेवणाची गरज असते ना. पण तुम्ही आणि बाबा मात्र विचित्र विभागणी करायला निघाला आहात. आशीर्वाद आणि प्रॉपर्टी अशी विभागणी कधी होते का? तसंही ही संपत्ती तुमची आहे, त्यामुळे तुम्हाला जसं वाटेल तसं तुम्ही करू शकता. पण मी तुम्हाला आधीच सांगून ठेवते की मी तुमची इतक्या वर्षापासून सेवा करत आली आहे. त्यामुळे आता मला संपत्ती हवी आहे आणि आशीर्वादाचा दुसरा भाग म्हणजे तुमच्या दुसऱ्या मुलाला द्या. त्याचं मला काही घेणं देणं नाही. खरं तर कमलताई आणि रमेशरावांना 2 मुलं होती. त्या दोघांचंही लग्न झाली होती. त्यांच्या मोठ्या सुनेचं नाव राधा आणि लहान सुनेचं नाव मानसी असं होतं. राधा म्हणाली, मला फक्त संपत्ती हवी, कारण मी इतक्या वर्षापासून तुम्हाला बघत आली आहे. तसेच तुमच्या व्यवस्थेत काहीही कमतरता पडू दिली नाही. त्यामुळे मला काहीतरी चांगलं फळ हवं आहे. कमलताईंनी राधाला भरपूर समजवण्याचा प्रयत्न केला. त्या तिला आशीर्वादाची बाजू निवडण्यासाठी सांगत होत्या, पण ती मात्र त्यांची गोष्ट ऐकायला तयार नाही. आणि दुसऱ्या दिवशी गावातील सरपंच आणि महत्त्वाचे 15 ते 20 लोकांसमोर राधा कमलताईंना मोठमोठ्या आवाजात म्हणत होती की तिला विभागणीमध्ये फक्त आणि फक्त संपत्तीच हवी आहे. त्यांचा लहान मुलगा सचिन आणि तिची बायको मानसी एका बाजूला गपचूप उभे होते, कारण त्या दोघांची त्या घरात कसलीही प्रतिष्ठा नव्हती. ना कमलताई त्यांना कोणत्याही जबाबदारीच्या लायक समजत होत्या, ना रमेशराव एका दृष्टिकोनातून लहान मुलगा आणि सून त्या घरात नालायक म्हणून नावाजले गेले होते. कारण सचिन सुरुवातीपासूनच अभ्यासात हुशार नव्हता, त्यामुळे तो कमी शिकला होता आणि त्यामुळेच त्याला चांगली नोकरी मिळत नव्हती. त्याला मोठ्या कष्टाने 10 ते 15,000 रुपयाची नोकरी मिळाली होती. त्यामध्ये तो त्याच्या बायको आणि त्याच्या पत्नीचा जेमतेम खर्च करू शकेल हीच मोठी गोष्ट होती. त्याविरुद्ध त्यांचा मोठा मुलगा राजेशला चांगला पगार होता. त्यामुळे सासू-सासऱ्यांच्या नजरेत राजेश आणि त्याची बायको राधा यांचा मान-सन्मान जास्त होता. असं म्हणू शकतो की राधा आणि राजेश हे त्यांच्या आई-वडिलांच्या आवडीचे होते. गेल्या अनेक वर्षापासून कमलताई आजारी पडून राहत होत्या आणि त्यामुळे राधा ही त्यांची चांगली संधी मिळाली होती आणि ती तिच्या सासूसोबत गोड गोष्टी करून गरजेच्या सर्व वस्तू त्यांच्याकडून मागून घ्यायची आणि स्वतःच्या नवऱ्याचा पैसा तसाच वाचून ठेवायची. इतकंच नव्हे तर ती तिच्या जावेला म्हणजेच मानसीला कमलाताईच्या आसपास भटकू देत नव्हती, कारण मानसीसुद्धा सासू-सासऱ्यांकडून गरजेच्या वस्तू घेईन अशी तिच्या मनात भीती होती. त्यामुळे या नादात कमलताईसोबत जणू एखाद्या सावलीसारखी त्यांच्यासोबत राहू लागली. कमलताईंना सुद्धा हे वाटायचं की त्यांचा लहान मुलगा नालायक आहे आणि त्याची बायकोसुद्धा काहीच कामाची नाही. याच विचाराने लहान मुलगा आणि सुनेबद्दल चिडचिड दिवसेंदिवस वाढत गेली. हळूहळू तसे दिवस निघून गेले. एक दिवस कमलताई रमेशरावांसोबत काहीतरी बोलल्या. त्यावर त्या राधाला म्हणाल्या, अगं सुनबाई, आता आमचं वय झालं आहे, त्यामुळे आता काहीच भरोसा नाही. त्यामुळे आम्हाला आमची सर्व संपत्ती तुम्हा मुलांच्या नावावरून करून मोकळं व्हायचं आहे. तसंच आम्ही किती दिवस बंधनात राहू? त्यावर राधा म्हणाली, हो आई, तुम्ही अगदी योग्य विचार केला आहात. तुम्हाला आता ही विभागणी कशी करायची आहे हे बघा. मी तुम्हा दोघांची खूप सेवा केली आहे, त्यामुळे तुम्हाला जे काही करायचं आहे ते अगदी विचार करून निर्णय घ्या. त्यावर कमलताई म्हणाल्या, हो सुनबाई, आम्ही मालमत्तेची 2 विभागणी करणार आहोत,
पण या 2 विभागणीमधून सर्वात आधी पहिली निवड करण्याचा अधिकार तुझाच आहे. हे ऐकताच राधाला खूप खूप खुश झाली. तुझाच असेल. तिला असं वाटलं की तिला जे वाटेल ते ती घेऊ शकते. दुसऱ्या दिवशी गावाच्या सरपंचाला सुद्धा बोलवलं गेलं. तसंच गावातील काही मुख्य व्यक्तीसुद्धा भवानीच्या वेळीस उपस्थित होत्या. तिथे विमलताई आणि रमेशरावांनी त्यांच्या दोन्ही विभागणीच्या बाजू मांडल्या. एका बाजूला त्यांची संपूर्ण संपत्ती, घर, जमीन, शेत अशा सर्व गोष्टी होत्या आणि दुसऱ्या बाजूला कमलताई आणि रमेशरावांचा आशीर्वाद होता. असं ऐकून गावातील लोक आश्चर्यचकित झाले. तेव्हा सरपंच म्हणाले, ही तुम्ही कशी विभागणी करत आहात? तुमची 2 मुलं आहेत. दोघांनाही समान वाटा द्यायला हवा. त्यावर रमेशराव म्हणाले, तुमचे म्हणणे बरोबर आहे, पण मी हा निर्णय खूप विचारपूर्वक घेतला आहे. मी तुम्हाला हा निर्णय देतो की यामध्ये